मार्चच्या सुरुवातीला उन्हाचा चटका वाढताना दिसतोय. देशात आणि राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी उष्ण तसंच दमट हवामानाचा अंदाज देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातील काही भागात सकाळी गारवा जाणवतोय, पण दुपारी उन्हाचा चटका वाढलाय. किमान आणि कमाल तापमानातही वाढ झाली आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी 12 अंशाची नोंद झाली होती. इतर भागातील तापमान 15 अंशाच्या पुढे होते, तर कमाल तापमान विदर्भात अधिक जाणवलं. अमरावती आणि वर्धा या दोन्ही ठिकाणी 37 अंशाची नोंद झाली आहे. उत्तर भारतातही किमान तापमानात वाढ झाली आहे. आज पंजाबमधील अमृतसर येथे देशातील नीचांकी 10.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली होती, तर दक्षिण भारतातील तापमानातही चांगलीच वाढ झालेली आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे देशातील उच्चांकी 38.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. कोकणातील काही भागात बुधवारी आणि गुरुवारी उष्ण तसंच दमट हवामानाचा अंदाज देण्यात आलाय. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी उष्ण दमट हवामानाचा अंदाज देण्यात आलाय, तर गुरुवारी रायगड आणि ठाणे जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील इतर भागातही कमाल तापमानात वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.